होते, माझ्या अगोदरच्या व्लॉग्सच्या व्हिडिओ आहेत या, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या वेळेला माझं वजन 70+ होतं त्यावेळेला मी व्हिडिओमध्ये कसं बोलत आहे, अगदी मी थकल्यासारखी बोलत आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं तेज नाहीये, आजारी व्यक्ती असल्यासारखं तुम्हाला फील होत असेल माझ्या त्या व्हिडिओमध्ये। आणि आता तुम्ही मला स्क्रीनवरती बघत आहात, त्याच्या माझ्या व्हिडिओज चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की माझ्या चेहऱ्यावरती किती तेज आलेला आहे, किती पॉझिटिव्हिटी आहे आणि किती फ्रेश वाटत आहे मी। तर हे सगळं केव्हा होतं, जेव्हा आपलं वजन नियंत्रणामध्ये असतं। देवाने आपल्या प्रत्येकाला वेगवेगळं बनवलेला, आपल्या प्रत्येकाचा चेहरा वेगळा, शरीर रचना वेगळी आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या शरीरातली प्रत्येक पेशी वेगळी। आपल्या शरीराची रचना जर प्रत्येकाची वेगवेगळी आहे, शरीराचं कंपोजिशन हे सुद्धा वेगवेगळं। मग एकाच प्रकारचं डाएट हे सगळ्यांना फॉलो कसं होईल? जो हा व्हिडिओ बनवत आहे हा अगदी मनापासून बनवत आहे, कारण मी स्वतः वेट लॉसच्या जर्नीमधून आता सध्या जात आहे। त्यामुळे ज्या काही मी चुका केलेल्या आहे, जे काही मी शिकत आहे, ते सगळं तुमच्यापर्यंत मी प्रामाणिकपणे शेअर करत आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, मी कोणी एक्सपर्ट नाही, मी जे काही शिकते ते फक्त प्रामाणिकपणे शेअर करत आहे। त्यामुळे तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल तर योग्य एक्सपर्टचा सल्ला घ्या। आपले शरीर ना आपल्याशी प्रत्येक वेळी बोलत असतं, त्याचा आवाज आपण ऐकत नाही। आपले शरीर सांगत असतं आपल्याला ॲसिडिटी होते, आपल्याला ब्लोटिंग होतात, आपल्याला ढेकर येतात, पोट दुखते, झोप लागत नाही, केस गळतात, ड्राय होते किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स येतात। अनेक छोटी छोटी लक्षणं असतात जी आपल्याला वेळोवेळी आपलं शरीर सांगत असतं की माझ्याकडे लक्ष दे, आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो आणि याचमुळे मोठ्या मोठ्या आजारांना निमंत्रण होतं। मोठा आजार हा लगेचच डिटेक्ट होत नाही, या सगळ्या छोट्या छोट्या लक्षणांमधूनच मोठ्या आजाराची सुरुवात होत असते। त्यामुळे आपल्या शरीराचा आवाज आपण योग्य वेळी ऐकला पाहिजे आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे। तुम्हाला माहिती आपण सगळेजण कुठे राहतो? टेक्निकली आपण सगळेजण आपल्या शरीरामध्ये राहतो, पण आपण तिथे न राहता आपण कुठे असतो? गैरसमजांमध्ये, लोकांनी दिलेल्या सल्ल्यांमध्ये। वजन वाढतं किंवा वजन खूप कमी होतं त्यावेळेला आपण इतकं फ्रस्ट्रेट झालेलो असतो की कोणीही दिलेला सल्ला आपण ऐकतो आणि आपण त्याच व्यक्तीचा ऐकतो जी व्यक्ती आपल्याला आवडत असते। मग ती व्यक्ती जर बडीशोपचं पाणी पिऊन तिचं वजन कमी करत असेल तर आपण सुद्धा विश्वास ठेवतो की माझं सुद्धा वजन बडीशोपचं पाणी पिल्यानंतर कमी होईल। आपण प्रभावित कुठल्या गोष्टींनी होतो? आपल्या आवडीच्या व्यक्तीने। आणि एखादी न आवडती व्यक्ती जर चांगला योग्य सल्ला देत असेल किंवा तिचं नॉलेज चांगलं असेल तरी सुद्धा आपण त्या गोष्टी फॉलो करत नाही, कारण आपण सगळ्या गोष्टी आपल्या आवडीच्या व्यक्तीच्या फॉलो करत असतो। त्यामुळे काय होतं, अनेक चुकीच्या गोष्टी आपण आपल्या शरीरासोबत करत असतो। आणि आपल्याला इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे, त्या शरीरामध्ये आपण राहतो। समजा आपल्या शरीरातला एखादा पार्ट जर कामच केलं नाही तर काय होईल? आपण ते इमॅजिन सुद्धा नाही करू शकत। तर मग या शरीरासोबत आपण इतका मोठा अन्याय का करतो? की आपल्या सगळ्यांचे 3 ब्रेन आहेत। एक मानेच्या वरचा ब्रेन तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपला हार्ट, येस, ज्याच्याने आपण जगाशी संपर्क साधतो, आपले इमोशन्स व्यक्त करतो, स्वप्न बघतो। ब्रेन आहे आपलं गट, येस, गट आपल्या अनकॉन्शियस ज्या काही फिलिंग्स आहेत, आपल्या ज्या इंट्युशन्स आहेत, आपण बोलतो ना माझी गट फिलिंग आहे की ही गोष्ट मी करू शकते किंवा ही गोष्ट होईलच किंवा हे होणारच होतं अशी मला फिलिंग आलेली, हे सगळं आपलं गट ब्रेनला सांगत असतं। गट हेल्थ जर चांगली असेल तर आपण चांगले डिसिजन घेऊ शकतो, चांगले विचार करू शकतो, नेहमी पॉझिटिव्ह राहू शकतो, आपण आपले ड्रीम्स अचीव करू शकतो, आपण आपली काळजी घेऊन आपल्या घरातल्यांची पण काळजी घेऊ शकतो।
त्यामुळे आपल्या या तिन्ही ब्रेनचं नेहमी ऐकत जा, त्यांना ऑब्झर्व करत जा ते काय म्हणत आहेत. आपलं गट जर गोंधळलेलं असेल, आपण अडमतडम बाहेरचं आणि खूप सारं शुगरी, सॉल्टी, ऑइली खाल्लेलं असेल तर हे गट बिघडतं. इतकं सुंदर नातं गट हार्टचं आणि ब्रेनचं आहे आणि ते सतत कार्यरत असतात. म्हणूनच आपण जे काही खातो ते सगळं आपल्या चेहऱ्यावरती दिसतं. गंमत अशी आहे की खूप जणांना ना माहितीच नसतं की त्यांचं ओव्हरवेट आहे की अंडरवेट आहे वजन, आणि ते आहे त्याच्यामध्ये समाधानी राहतात. पुढे जाऊन हेल्थ इश्यू स्टार्ट होतात, त्यावेळेला डॉक्टर सांगतात की वजन नियंत्रणामध्ये आणा, त्यावेळेला ते जागे होतात. तुमचं आता वेट कसं चेक करायचं, BMI नुसार आयडियल आहे की नाही. स्त्री असाल तर तुमची हाईट ही सेंटीमीटरमध्ये लिहा. जर तुमची हाईट 150 असेल तर त्यातून 105 तुम्हाला मायनस करायचे आहेत आणि जो काही आकडा येईल ते तुमचा आयडियल वेट असलं पाहिजे. समजा की तुमचं वजन 50 किलो आहे आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर 150 जर हाईट असेल तर 45 kg तुमचा आयडियल वेट आहे तुमच्या हाईटनुसार. पुरुष असाल तर तुमची जी काही हाईट आहे सेंटीमीटरमध्ये लिहा, त्यातून 100 मायनस करा आणि जे काही वजन येईल ते तुमचं आयडियल वेट असणार आहे BMI. तर आपलं वजन हे नेहमी नियंत्रणात असेल तर आपण हेल्दी, सुदृढ, आरोग्यदायी, फ्रेश, पॉझिटिव्ह राहू, कुठल्याही गोष्टी अचीव करू शकतो. आपल्या शरीराला 80% बॅलन्स डाएट आणि 20% एक्सरसाइज हवं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याची प्रक्रिया चालू कराल त्यावेळेला खूप एक्सरसाइज करायचा आणि कमी जेवण घ्यायचं अशा सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका. भलतेच त्रास उद्भवू शकतात. आज नाही पण उद्या जाऊन नक्कीच चालू होऊ शकतात. म्हणून एक्सपर्टचा सल्ला नेहमी घेणे गरजेचे. वेगळी असते, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे, प्रत्येकाची खाण्यापिण्याची पद्धत वेगळी आहे. कोणाला कोणते आजार सुद्धा असू शकतात, कोणी प्रेग्नेन्सीमधून गेलेलं असेल, कोणी डिलिव्हरी प्रोसेसमधून गेलेलं असेल. त्यामुळे कोणी सांगितलं आहे की मी एक्सरसाइज या प्रकारची करून, वेट ट्रेनिंग करून किंवा कार्डिओ करून किंवा झुंबा, बॉलिवूड डान्स करून जर वजन कमी केलेलं आहे असं जर कोणी सांगत असेल तर पहिले तुम्ही तुमच्या शरीराला ओळखा की तुमच्या शरीराला कुठल्या प्रकारचा व्यायाम सूट होत आहे, त्याचप्रमाणे व्यायाम करा. तिच्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करू तर बहुतेकदा ना लोक दुसऱ्याचं डाएट डोळे बंद करून फॉलो करतात. आपली परिस्थिती तेवढी नसेलही की आपण एखाद्या डायटिशियनला अपॉइंट करू किंवा एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घेऊ. तर अशा वेळेला आपण जे काही डाएट आपल्या आजूबाजूला अवेलेबल आहेत, आपल्या मित्रपरिवारात किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती घेत असेल, त्यांना डॉक्टरांनी दिलेला असेल किंवा इंटरनेटवरती आपण ते सगळे डाएट जसेच्या तसे फॉलो करतो. काय असतं, प्रत्येक व्यक्तीचं डाएट घेण्यामागचं कारण पण वेगळं वेगळं असू शकतं. कोणी आजारपणातून जात असेल, कोणी डिलिव्हरी प्रोसेसमधून जात असेल, कोणी प्रेग्नेंट असेल, कोणी जास्ती ओबेसिटी ग्रेडमध्ये असेल, असं सुद्धा असू शकताना उपाशी राहणे किंवा फक्त लिक्विड डाएट घेणे, फक्त कार्ब्स अवॉइड करणे किंवा फक्त प्रोटीन घेणे हे सगळं खूप हानिकारक आहे. आपल्या शरीराला बॅलन्स डाएटची गरज असते. आपल्या शरीराला प्रत्येक गोष्टीची गरज असते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरामध्ये गेली पाहिजे, पण तिचा योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणे महत्त्वाचं आहे. या संदर्भातल्या मी अगोदर पण व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्ही जर चेकआउट नसतील केल्या तर प्लीज चेकआउट करा. तुम्हाला त्याच्यामधून पण अजून काही इन्फॉर्मेशन. या स्वतःवरती प्रेम का करत नाही? आपण दिवसभर घरातल्यांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्यामध्ये गुंतलेलो असतो. प्रत्येकाला स्पेशल फील करण्यासाठी आपण काही ना काही आयुष्यभर करत असतो, कधीच रिटायर होत नाही. पण जेव्हा स्वतःचा विचार करण्याची वेळ येते, स्वतःला काहीतरी देण्याची वेळ येते, त्यावेळेला आपण असा विचार करतो की नाही, हे स्वार्थीपणाचे लक्षण आहे, असं नको. म्हणजे ना एक लहान बाळ आहे, ते नेहमी आपल्याला आवाज देत असतं की माझ्याकडे लक्ष दे, माझ्याकडे लक्ष दे, माझ्याकडे लक्ष दे. आणि आपण इतके गुंतलेलो असतो ना स्त्रिया दुसऱ्यांचं सगळं करण्यामध्ये, त्यावेळेला या लहान बाळाच्या आवाजाला आपण इग्नोर करतो, लक्ष देत नाही. आणि ज्या दिवशी हे शरीर, हे लहान बाळ रडतं, आक्रोश करतं, हॉस्पिटलमध्ये जाऊन 2 दिवस राहण्याची वेळ येते, त्यावेळेला आपण या लहान बाळाचं ऐकतो आणि मग दिवस तात्पुरता तेवढा आराम करतो आणि पुन्हा त्याच चक्रामध्ये आपण अडकून जातो. तरी सांगितलं म्हणून जशीच्या तशी एक्सरसाइज फॉलो करू नका.
डाएट फॉलो करू नका. प्रत्येक एक्सरसाइज केल्यानंतर आणि त्या अगोदर असणारं डाएट हे वेगवेगळं असलंच पाहिजे, कारण ती ॲक्टिव्हिटी वेगवेगळी असते. चालणे ही वेगळी ॲक्टिव्हिटी आहे, सायकलिंग ही वेगळी ॲक्टिव्हिटी आहे, जिम करणे ही वेगळी ॲक्टिव्हिटी आहे, योगा करणे ही वेगळी ॲक्टिव्हिटी आहे. तर डाएटसुद्धा वेगवेगळं असणारच ना. सगळ्यांना हे माहिती असतं की आपल्या गाडीमध्ये पेट्रोल जायला पाहिजे का डिझेल जायला पाहिजे का CNG जायला पाहिजे. CNGची गाडी असेल तर आपण त्या टँकमध्ये पेट्रोल भरतो का? नाही ना. तर मग आपण आपल्या शरीरामध्ये काहीही कचरा का खायला घालतो? तुम्हाला माहिती आहे, आपल्या शरीराची फॅट बर्निंग प्रोसेस ही सकाळी 7 ते 10 मध्ये जास्ती असते. त्यावेळेला आपलं मेटाबॉलिझम जास्ती चांगलं असतं आणि जसा जसा दिवस सरत जातो तसा तसा आपला मेटाबॉलिझम स्लो होत जातो. काय करतो? दिवसभर उपाशी राहतो, कामामध्ये व्यस्त राहतो, अडमतडम खातो आणि रात्री घरी येऊन बहुतेकदा रात्री पार्टीज होणे किंवा गेट टुगेदर होणे फॅमिली फ्रेंड्सचे, अशा सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यावेळेला आपण दिवसभर जे काही खाण्यामध्ये मिळालेलं नाही आहे ते सगळं खातो, अगदी पोटभर खातो. रात्री आपल्या शरीराला इतका लोड देतो, त्यावेळेला आपलं मेटाबॉलिझम इतकं स्लो झालेलं झालं. तुम्ही एखाद्या वर्करला दिवसभर काहीच काम नाही दिलं आणि त्याला 6 वाजता घरी जायचं आहे तर त्याला 5 वाजता दिवसभरातली सगळी कामं करायला दिली. हेच आपण एक्झॅक्टली आपल्या शरीरासोबत करत असतो. आपण त्याच्यावरती रात्री इतका लोड घालतो की त्या बिचाराला इतका थकवा आलेला असतो आणि त्याच्यामुळे तो सगळं जे काही खाल्लेलं आहे त्याचं रूपांतर फॅटमध्ये करतो, म्हणजेच अतिरिक्त चरबी आणि वजन वाढतं. सगळेजण माझ्या प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहात, छान छान कमेंट्स करत आहात. त्याच्यामुळे मला आता मोटिवेशन मिळत आहे अजून छान छान विषय तुमच्यापर्यंत मांडण्याची. व्हिडिओजचे टायमिंग चेंज झालेले आहेत आणि दिवससुद्धा चेंज झालेले आहेत. इथून पुढे आपल्या व्हिडिओज बुधवारी आणि रविवारी दुपारी 1 वाजता येतील आणि शॉर्ट्स व्हिडिओज या कधी येतील त्याच्याबद्दल मी कम्युनिटी पेजवरती अपडेट टाकेलच. सगळेजण छान स्ट्रॉंग राहा, हेल्दी राहा, हॅपी राहा. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.